मस्त अशी ती करडईची भाजी, त्याच्यासोबत ती वाटीमध्ये मस्त गरम गरम आमटी, भात आणि खरपूस अशी भाकरी. आज माझ्या घरी मी करणार आहे करडईची भाजी. पालेभाज्यांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी करडईची भाजी. तुम्हाला सांगू का, पण कित्येक वर्षामध्ये ही भाजी मला मिळत नव्हती आणि आता पुण्यामध्ये ही भाजी बऱ्यापैकी मिळायला लागलेली आणि तेव्हापासून मी ही बऱ्याचदा करते. तुमची पण अशी कुठली पालेभाजी असेल किंवा एखादी भाजी असेल जी तुम्हाला खूप आवडते पण मिळत नाही, तर मला कमेंटमध्ये सांगा. आज मी माझी पद्धत करडईच्या भाजीची तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्वयंपाक आहे ना, साधा सोपा असतो, तो होतो पटकन हो. फक्त तो करायचा काय हे सुचलं पाहिजे. म्हणूनच ही सिरीज चालू केली आहे. जे मी माझ्या घरी करणार ना, व्हिडिओ आला की तुम्ही तुमच्या घरी करायचं, है ना. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल, कंटिन्यू बघायची असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये रोजचं जेवण सरिताज किचन असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या आज माझ्या घरी या सिरीजमध्ये आज आपण करणार आहोत करडईची भाजी, त्याच्यासोबत आमटी आणि गरमागरम खरपूस भाकरी, सोबतीला कांदा पापड जे पाहिजे ते घ्या. चला करूया. तर बऱ्याच जणांना माहिती नाही आहे करडई कशी दिसते, तर या दाखवते करडईची भाजी कशी ओळखायची. तर हे बघा, करडईची भाजी अशी आहे. ही मी आधीच पाण्यामध्ये टाकून ठेवली आहे, माती आहे म्हणून. आणि तुम्हाला मी जी कोरडी दाखवते. हे बघा, अशी पानं असतात करडईच्या भाजीची, अशी लांब असतात आणि ना कडेने थोडे थोडे असे काटे असतात, एकदम बारीक. हे काही टोचत नाहीत, असे बारीक, जस्ट हलकं हलकं टोचतं. तुम्हाला दाखवते. याच्यावर ना मावासुद्धा पडलेला असतो बघा, म्हणजे बारीक पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे किडे असतात. ती भाजी घ्यायची नाही. अशा पद्धतीने असते करडईची भाजी. कोणतीही पालेभाजी धुताना नळाखाली न धुता असं भांड्यामध्ये पाणी घालून बुडवून ठेवायची आणि वरच्यावर काढायची, म्हणजे माती माती खाली बसते. ही भाजी आपण 10 मिनटं ठेवूया. त्याचबरोबर आमच्याकडे याला हरभऱ्याची डाळ घातली जाते. पाववाटी हरभऱ्याची डाळ एक अर्धा तास भिजू घातली. त्याचबरोबर घेतलाय एक कांदा आणि थोडासा लसूण. तर आता भाजी एक 10 मिनटं पाण्यात ठेवली होती. वरच्यावर काढून मी निथळायला ठेवते आणि खाली खूप माती राहते बघा. तर भाजी एक 10 मिनटं निथळली की आपण हिला चिरून घेऊया. तर आमच्याकडे या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ वापरली जाते. तुम्ही पाहिजे तर तुरीची डाळ वापरली तरी चालेल, पण हरभऱ्याची डाळ याच्यात खूप मस्त लागते. आणि याला मिरची नाही आहे, तिखटामध्ये केली जाते ही भाजी, म्हणजे लाल तिखट. आणि आपण याच्यासोबत करणार आहोत आमटी. तर डाळ भाताचा कुकर मी लावून ठेवला होता मगाशीच. आता भाजी चिरली, एकीकडे भाजी फोडणी दिली की दुसरीकडे आमटीला फोडणी देऊ. स्वयंपाक आहे ना, साधा सोपा असतो, तो होतो पटकन हो. फक्त तो करायचा काय हे सुचलं पाहिजे. म्हणूनच ही सिरीज चालू केली आहे. जे मी माझ्या घरी करणार ना, व्हिडिओ आला की तुम्ही तुमच्या घरी करायचं, है ना. चला, सगळी तयारी झाली. इकडचं क्लिअर केलं. आता तिकडे फोडणी करू. आता करूया फोडणी. आता कढईमध्ये घेऊया 1-2 मोठे चमचे तेल. तेल हलकं गरम झालं की यामध्ये घालूया पाव चमचा हिंग, भरपूर असा ठेचलेला लसूण, जवळपास एक 15-20 पाकळ्या ठेचून घेतल्या. त्याला परतूया. पालेभाज्यांना ना मोहरी जिरं घालायचं नाही, याला ना लसणाची फोडणी द्यायची, खूप भारी लागतं. लसूण भरपूर घालायचं. लसूण झाला, आता घालूया कांदा. तर हे बघा, लसूण मस्त सोनेरी झाला आहे. आता एक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा चांगला परतूया. कांदा झाला, हे बघा असा छान गुलाबी रंगावर भाजला आहे. आता यामध्ये घालू भिजवलेली हरभऱ्याची डाळ. याला परतून घेऊया. हे बघा, डाळ मस्त परतली. अशी तेलातली डाळ भारी लागते. आता यामध्ये घालू हळद, लाल तिखट म्हणजे मिरची पावडर आणि मीठ. याला मिसळूया आणि यामध्ये घालायची आहे भाजी आणि याला चांगलं मिक्स करूया. हे बघा, भाजी अशी मस्त मिसळली आहे. आता गॅस कमी करू, यावर झाकण ठेवायचं आणि याला हरभऱ्याची डाळ आहे ना, अशी खूप जास्त शिजवायची नाही, अशी थोडीशी दाताने चावली जाईल इतकीच शिजवायची. त्याच्या आधीच भाजी शिजली जाईल. तर साधारण एक 7 ते 8 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊ. फक्त दर 2-2 मिनिटांनी हलवून घ्यायचं, म्हणजे भाजी खाली करपणार नाही. तसं पण ही भाजी करपणार नाही, कारण खूप पाणी सुटतं ना भाजीला. पाहिजे तर तुम्ही पाणी जर लवकर आटत नसेल तर थोडंसं ना शेवटचे 2 मिनटं गॅस मोठा ठेवून परतून घेऊ शकता. भाजी शिजवून घेऊया. जोर भाजी शिजते तोपर्यंत लगेच मी आमटी फोडणी घालते. तर आमटीसाठी पातेलं तापवलं आणि इकडे तुरीची डाळ शिजवून घेतली आहे. त्याला आधी घुसळलं, पाणी घालून परत घुसळून घेतलं. आता लगेच आपण आमटी फोडणी देऊ. आता आमटीसाठी 1-1.5 चमचा तेल घालूया. तेल गरम झालं, यामध्ये घालू मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता.
यामध्ये घालूया ठेचलेला लसूण 10 ते 12 पाकळ्या. याला चांगलं परतूया. लसूण बघा मस्त खरपूस भाजलाय, परतलाय. यामध्ये घालू थोडी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. याला छान परतून घेऊया. तर आज ना मी टोमॅटोची आमटी करते. ज्यात ना तो लसणावर तो टोमॅटो असा मस्त परतायचा. चांगलं पिकलेला टोमॅटो असेल ना खूप भारी चव येते. आणि त्या आमटीचा रंग पण ना टोमॅटोमुळे हलका लालसर होतो. पण त्यासाठी ना टोमॅटो चांगलं भाजणं गरजेचं आहे. आमच्याकडे आमटी 2-3 प्रकाराने करतात. एक फक्त लसणाची फोडणी देऊन, एक टोमॅटो घालून करतात, कधी कधी चिंचगुळाची करतात. तीच आमटी फक्त थोडीशी चव बदलते. तर बघा टोमॅटो मऊ झाला. आता मी काय करते, असं ना याला थोडंसं तिथल्या तिथं रगडून घेते, म्हणजे ना फ्लेवर छान येतो. झालं. तर यामध्ये घालूया हळद, मिरची पावडर, अगदी थोडासा कांदा लसूण मसाला, थोडंसं पाणी. याला परतूया. बघा हे सगळं मस्त शिजतंय. यामध्ये घालूया डाळ. याला मिक्स करून घेऊ. मला ना थोडी घट्ट वाटते, आणखी थोडंसं पाणी घालूया. चवीपुरतं मीठ. याला मिक्स करू. याला मिक्स करायचं आणि 5-7 मिनटं मस्त उकळायचं. दुसरीकडे भाजी काय म्हणते बघूया. हे बघा भाजी अगदी मस्त आपली तयार झाली आहे. 5-7 मिनटं लागले. डाळ एकदा बघायची कशी शिजली आहे. हे बघा डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे, मला पाहिजे तशी. यामध्ये घालू थोडासा भाजलेला दाण्याचा कूट, जो जाडसर पाहिजे, बारीक नको. आणि याला मिसळून घेऊ. तर दाण्याचा कूट घालायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता. आमच्याकडे घातला जातो. आणि मी तर ना कधी कधी याच्यात कांदा लसूण मसाला पण घालते. म्हणजे कूट घातला की थोडा मसाला घालायचा आणि याला परतायचं. छान चव येते. म्हणजे कधी अशी तर कधी तशी. माझी आई नाही घालत कांदा लसूण मसाला. चला दाण्याचा कूट घालून याला 2 मिनटं परतलं. गॅस बंद करू. करडईची भाजी तयार आहे. आणि हे बघा आमटी मस्त एक 5-7 मिनटं खळखळून उकळलेली आहे. यावर घालूया चिरलेली कोथिंबीर. याला मिक्स करूया आणि गॅस बंद करू. आणि आपली मस्त गरमागरम आमटी तयार झालेली आहे. आमटी उकळत होती तोपर्यंत मी 2 भाकरीसुद्धा थापून घेतल्या आणि आपला बेत तयार झाला. मस्त अशी ती करडईची भाजी, त्याच्यासोबत ती वाटीमध्ये मस्त गरम गरम आमटी, भात आणि खरपूस अशी भाकरी. मग ती ज्वारीची करा, बाजरीची करा, तुम्हाला जी आवडते ती करा. सोबतीला दुपारी खाता तर एखादी दह्याची वाटी घ्या, कोशिंबीर घ्या, किंवा जस्ट मसाला आपला साधा पापड भाजून घेतला तरी चालेल. तर आमच्या घरचा बेत मी तयार केलेला आहे. तुमच्याकडे काही असतील ना आयडियाज तर मला सांगा. कारण मी माझ्या आयडिया शेअर करते ना, तुम्ही पण तुमच्या आयडियाज मला शेअर करा. मी पण करून बघेन. करडईच्या भाजीची काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरत असेल ना तर पटकन या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.